उद्धव ठाकरेंवर अंधारे का नाराज होत्या? सुषमा अंधारे शिवसेनेमध्ये कधी येणार होत्या? अंबादास दानवे एकनाथ शिंदेंना का भेटले? उदय सामंत यांचा टू द पॉइंट मध्ये मोठा दावा. पक्षप्रवेशामुळे शिवसेना दुखावली जाणार नाही याची काळजी भाजप नक्की घेईल. झी 24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमात उदय सामंत यांची प्रतिक्रिया. शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर अमित ठाकरे नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये नोटीस घेण्यासाठी जाणार. नवी मुंबईमध्ये आज भव्य रॅली काढत मनसेचं शक्ती प्रदर्शन. भाषिक प्रांतवाद सुरू कुणी केला? भाजपच्या आंदोलनावर उद्धव ठाकरेंचा सवाल. तर मृत्यूचं राजकारण करणाऱ्यांना वाजपेयींनी सुबुद्धी द्यावी. मनसेच्या संदीप देशपांडेंचा पलटवार. मनसेला सोबत घेण्यावरूनच काँग्रेसमध्ये मतभेद. वर्षा गायकवाड म्हणतात दडपशाही करणाऱ्यांसोबत जाणार नाही. तर वडेट्टीवारांची मात्र सकारात्मक भूमिका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूरच्या दौऱ्यावर. स्थानिक निवडणुकांच्या प्रचारासाठी शिंदेंच्या एकाच दिवशी 3 सभा. अक्कलकोट, मोहोळ आणि सांगोल्यामध्ये सभांचं आयोजन. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा युथ कनेक्ट. उद्या वरळी डोममध्ये मुख्यमंत्री 7,500हून अधिक युवकांशी संवाद साधणार. झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामधील आरोपी शीतल तेजवानीला 2 दिवस हवेत. कागदपत्र सादर करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे मुदत मागितली. राज्यामध्ये थंडीची लाट ओसरली. थंडीनं उत्तर भारत मात्र गारठला. बद्रीनाथमध्ये बर्फवृष्टीला सुरुवात. केदारनाथमध्ये पारा उणे 12°C. कोकण, मध्य महाराष्ट्र इथे आज हलक्या पावसाची शक्यता. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये विजांसह हलका पाऊस होणार. हवामान विभागाचा अंदाज. राज्यामध्ये ऐन थंडीमध्ये अंड्यांच्या दरात वाढ. अंड्याचा प्रतिनग दर 7 ते 8 रुपयांवर.